सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। राधानगरी तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करावी अशी मागणी जनकल्याण फाउंडेशनने केली आहे। जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त आणि राधानगरी पंचायत समितीला निवेदनं दिली, पण त्यावर निर्णय झालेला नाही। त्याच्या निषेधार्थ जनकल्याण फाउंडेशनचे राज्य सदस्य अतुल पाटील यांनी घोटवडे ते राधानगरी पंचायत समितीपर्यंत दंडवत आंदोलन केलं। ग्रामविकासाचा कणा असलेल्या ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता येण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करावी अशी मागणी जनकल्याण फाउंडेशनने केली आहे। त्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला निवेदनं देण्यात आली, पण प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केलंय। त्याच्या निषेधार्थ फाउंडेशनचे राज्य सदस्य अतुल पाटील यांनी घोटवडे ते राधानगरी पंचायत समितीपर्यंत दंडवत आंदोलन केलं। रणरणत्या उन्हात कौलव, बर्गेवाडी, शिरसे, आमजाई भरवडे, आवळी बुद्रुक, अणाजे, खिंडी वरवडे, गुडाळ, कसबा तारळे, पिरळ मार्गे राधानगरी पंचायत समितीजवळ ते आले। प्रशासनाकडून झालेल्या दुर्लक्षाबद्दल अतुल पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ग्रामपंचायती स्तरावर बायोमेट्रिकची अंमलबजावणी होण्याबाबत गेली 3 वर्ष सातत्यानं पंचायत समिती राधानगरी तसेच जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार चालू आहे, पण संबंधित 3 वर्षामध्ये याबाबत कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायत स्तरावर अंमलबजावणी झालेली नाही। याबाबत कित्येक वेळा पंचायती समिती स्तरावर निदर्शनं केली, तर ग्रामपंचायत दखल न घेतल्याने संबंधितांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत तसेच ग्रामपंचायती स्तरावर बायोमेट्रिक अंमलबजावणी होण्याबाबत आज घोटवडे ते राधानगरी पंचायत समिती या ठिकाणी दंडवत आंदोलन जनकल्याण फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येत आहे।